तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपतीने आज स्पर्धेमध्ये जे काही केलेले असते त्यामुळे आजी त्याचं खूप कौतुक करत असतात आणि त्याचे मनापासून आभार देखील मानत असतात. तर अधिपती म्हणत असतो की अगं मी जास्त काही नाही केलं, पण तितक्यात चारुहास सर आणि चारुलता मॅडम त्या ठिकाणी येतात आणि ते दोघेसुद्धा अधिपतीला म्हणू लागतात की अधिपती असं कसं म्हणतोयस तू, आज तुझ्यामुळे आमचा जीव वाचला, खरंच तुझे मानू तितके आभार कमी आहेत. पण अधिपती त्यांना सुद्धा सांगतो की मी खरंच एवढं काही केलं नाही. नंतर मग चारुहास सर अक्षराला विचारतात की खूप लागलं आहे का गं त्याला, आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, त्यांनी संपूर्ण स्टेजचा भार त्यांच्या खांद्यावर झेलला होता, त्यामुळे थोडी दुखापत झाली. आणि ते ऐकून चारुलता म्हणते की अधिपती आज खरंच तुझ्यामुळे आमचा जीव वाचला, आम्ही तुझे मानू तितके आभार कमी आहे. तर आजी देखील म्हणत असतात की हो ना, तू तर आज अगदी श्रावण बाळच झाला. आणि मग त्यानंतर आजी रडतच सगळ्यांना श्रावण बाळाची गोष्ट सांगू लागतात आणि ती गोष्ट ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. अधिपती हसतच म्हणतो की आजी तू तर आता सगळ्यांनाच रडवलं. तर मग चारुलता त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला जाते, पण अधिपती लगेच बाजूला उठून जातो. तो म्हणत असतो की आपल्या घरातले स्टेजवर होते म्हणून मी हे सगळं केलं, असं प्लीज कोणीही समजू नका. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असताना तरीही मी हेच केलं असतं. तर दुसरीकडे दुर्गी चंचीवर खूप चिडलेली असते. ती चंचीला म्हणत असते की अजून त्या रम्यासोबत प्लॅन बनव, म्हणजे अजून आपल्याला तोंडावर पडता येईल. आणि मग ती चंचीला मारते सुद्धा. त्यामुळे चंची म्हणत असते की जर आता तुम्हाला हात लावला ना तर मी तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केसच करेल, एवढं लक्षात ठेव. आणि मला एवढं बोलतेस तू, पण आजपर्यंत तुझे किती प्लॅन फ्लॉप झाले ते सांग ना. तर दुर्गी म्हणत असते की झाले माझे पण प्लॅन फ्लॉप, पण मी जे काही केलं ना ते स्वतःच्या हिमतीवर केलं, तुझ्यासारखं कोणाच्याही कुबड्यांचा आधार घेतला नाही. तर दुसरीकडे अधिपती पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगत असतो की जर तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी मी हेच केलं असतं. आणि जर तुम्हाला आभार मानायचेच असतील तर मास्तरीणबाईंचे माना, कारण त्यांचं वेळेवर लक्ष गेलं म्हणून कळलं की तो स्टेज हालतोय ते. आणि मग तो पटकन त्या खोलीतून निघून जातो. तर चारुलता आणि चारुहास अक्षराचे सुद्धा मनापासून आभार मानतात. तर ती म्हणत असते की मी खरंच एवढं काही केलं नाही, आज कोणतीही जीवितहानी झालं नाही, हेच खूप आहे. आणि मग त्यानंतर चारुहास सर पुन्हा एकदा तिचे आभार मानतात आणि तेथून निघून जातात. तर चारुलता आणि अक्षरा गप्पा मारत असतात. अक्षरा चारुलताला म्हणत असते की आज तुम्ही दोघेजण जेवढे सुंदर दिसत होता ना तेवढंच सुंदर तुमचं नातं असावं असं मला वाटतं. आणि आता हळूहळू तुमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं बहरू लागेल याची मला खात्री आहे. आणि त्यावर चारुलतासुद्धा हो म्हणते आणि अक्षराला सांगते की आज यांनी जशी दांड्या खेळताना मला साथ दिली ना तशीच यांची साथ मला आयुष्यभर हवी आहे. आणि त्यावर अक्षरा हसतच तथास्तु म्हणते आणि मग त्यानंतर चारुलतासुद्धा तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अधिपती ओंकारसोबत फोनवर बोलत असतो, तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्यांनी अधिपतीसाठी लेप बनवून आणलेला असतो, मात्र तो काही लेप लावून घ्यायला तयार नसतो. पण आजी त्याच्यावर ओरडतात आणि त्याला खाली बसवतात आणि त्याच्या जखमांवर लेप लावून देतात. त्यानंतर ते दोघेजण छान गप्पा मारत असतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाईंना खरंच मानायला हवं, कुठून दुरून त्यांचं त्या फळ्यांकडे लक्ष गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की तो स्टेज हलतोय. तर आजी म्हणतात की खरंच गुणाची बायको मिळाली आहे तुला, खूप चांगली आहे ती. तर अधिपती हसून म्हणतो मग त्यांना चांगला नवरा नाही का मिळाला. तर आजी म्हणतात की तू कशाचा रे चांगला नवरा. त्यामुळे अधिपती विचारतो की आता काय केलं मी. तर आजी त्याला म्हणतात की अरे उद्या दसरा आहे, तू तिच्यासाठी काहीतरी चांगलं गिफ्ट घेऊन ये. आणि त्यावर अधिपतीसुद्धा खुश होत हो म्हणतो. तर दुसरीकडे दुर्गी चंचीला खूप सुनावत असते. ती म्हणत असते की मला असं वाटलं होतं की जर मी तुला इकडे घेऊन आले तर तू खूप शिकशील, काहीतरी मोठी बाई बनशील, मात्र मलाच तुला सांभाळावं लागत आहे. तू लहान होती तेव्हासुद्धा मीच तुला सांभाळलं आणि आतासुद्धा मीच तुला सांभाळत आहे, आता बोल काहीतरी. तर चंची म्हणत असते की काय बोलू आता मी, तू जे काही बोलते ते ऐकते ना मी. तर दुर्गी तिला पुन्हा पुन्हा सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रम्याच्या नादी लागू नकोस. माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे, त्याने जर कुठं तोंड उघडलं ना तर तुझं नाव पुढे येईल, त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा. तर दुसरीकडे चारुहास सर कालच्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात आणि मनाशी म्हणत असतात
की चारू, आजपर्यंत घरातील गोष्टींमुळे मी तुझ्या चेहऱ्यावर खरा आनंद कधी बघितलाच नाही आणि या सगळ्यासाठी जेवढा अधिपती कारणीभूत आहे ना, तेवढंच मी सुद्धा कारणीभूत आहे. मात्र काल दांडिया खेळताना मला माझी जुनी चारू पुन्हा भेटल्यासारखी झाली. तुझ्या चेहऱ्यावर मी पुन्हा तोच जुना आनंद बघितला आणि आता मला तुला पुन्हा गमवायचं नाही आहे. एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल तू पुढे ये. आणि मग त्यानंतर ते दसऱ्याच्या निमित्ताने चारूला त्याला काहीतरी छान गिफ्ट द्यायचं ठरवतात. दुसरीकडे आजी आणि अक्षरा पूजेची तयारी करत असतात. काही सामान आलेलं असतं, ते अक्षरा आजींना चेक करायला सांगते आणि ती स्वतः त्यांच्यासाठी चहा बनवायला जाते. त्यानंतर अधिपती त्या ठिकाणी येतो. तो आजींना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. तर आजी त्याला विचारत असतात की सुनबाईसाठी काय गिफ्ट घ्यायचं हे तू ठरवलं की नाही. तर अधिपती मोठ्यानेच म्हणत असतो की मी रात्रभर विचार करत होतो, पण मला काही सुचलंच नाही. तर आजी त्याला सांगतात की आधी तू हळू बोल, कारण सुनबाई इथेच आहे. त्यामुळे अधिपती घाबरून गप्प बसतो आणि मग तो आजींनाच विचारतो की तूच सांग, मी मास्तरीणबाईंसाठी काय गिफ्ट आणू. तर आजी म्हणत असतात की तू तिच्यासाठी एखादं मंगळसूत्र घे. पण अधिपती म्हणतो की आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो ना, तेव्हाच मी त्यांच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेतलं. त्यानंतर मग आजी सांगतात की बांगड्या घे, पण अधिपतीला ते सुद्धा पटत नाही. त्यामुळे मग आजी म्हणतात की तू पेढीवर जा आणि तिथेच बघ तुला काय आवडतंय ते. पण तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. तर अधिपती आणि आजी कशीबशी ही गोष्ट तिच्यापासून लपवतात आणि मग अधिपती पेढीवर जाण्यासाठी अक्षराला म्हणतो की माझं एक छोटंसं काम आहे, मी पटकन बाहेर जाऊन येतो आणि तो घरातून बाहेर पडतो. त्यानंतर मग तो ओंकार आणि शिवानीला बोलावून घेतो. ते दोघेजण लगेच अधिपतीला भेटण्यासाठी येतात आणि काय झालं ते विचारतात. तर अधिपती म्हणत असतो की घाबरण्यासारखं काही नाही आहे, मला फक्त मास्तरीणबाईंसाठी शॉपिंग करायची होती म्हणून तुम्हाला बोलावलं. तर शिवानी त्याला विचारते की मग काय घ्यायचं आहे वहिनींसाठी. तर अधिपती म्हणतो की तेच तर कळत नाही आहे ना, मला त्यांना काहीतरी छान सरप्राईज द्यायचं आहे, त्यामुळे आता तुम्हीच सांगा की मी त्यांच्यासाठी काय घेऊ ते. आणि त्यावर शिवानी म्हणते की बायकांना दागिने आणि कपडे या 2 गोष्टी खूप आवडतात. तर अधिपती म्हणतो ठीक आहे, मग आपण आता या दोन्ही गोष्टी घेऊयात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.